सैफवरती हल्ला करणारा मोहम्मद शहजाद याला पोलिसांनी अटक केली आणि यानंतर तपास सुरू झालेला आहे आणि या तपासामधून अनेक गोष्टींचा उलगडा व्हायला सुरुवात झाली आहे। मात्र एक प्रश्न अनुत्तरित होता, तो म्हणजे हल्लेखोरानं सैफ आणि करीना कपूर यांच्या घरामध्ये एंट्री नेमकी कशी काय घेतली आणि आता या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सापडलेलं आहे। इमारतीला अपुरी सुरक्षा असल्यामुळे मोहम्मद शहजादनं सैफच्या इमारतीची निवड केल्याचं समजतंय। दरम्यान हा हल्लेखोर सैफ अली खानच्या घरामध्ये कसा काय शिरला या संदर्भामध्ये सुद्धा पोलिसांच्या चौकशीमधून काही धक्कादायक अशी माहिती सध्या समोर येते आहे। 15 जानेवारीला आरोपी फिरत सैफ अली खानच्या घराजवळ गेला। इमारतीच्या मागच्या बाजूला सुरक्षा रक्षक नाहीये हे त्याने हेरलं होतं। पुढे इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याचं सुद्धा शहजादनं हेरलं। पार्किंगच्या जागेमधून फायर एक्झिटच्या पायऱ्यांनी 10व्या मजल्यावरती तो गेला। 10व्या मजल्यावरून डक्ट एरियामधल्या पाईपने 11व्या मजल्यावरती गेला। 11व्या मजल्यावरती पोहोचल्यानंतर डक्ट एरियामधून सैफचा मुलगा जहांगीरच्या बाथरूम मध्ये तो शिरला। चोरीच्या उद्देशाने सैफच्या घरामध्ये गेल्याची माहिती आरोपीने दिलेली आहे। घरामध्ये आरडाओरड सुरू झाली आणि त्यानंतर हल्लेखोराने सैफवरती हल्ला केला। हल्ल्याच्या नंतर बाथरूमच्या खिडकीमधून तो पळून गेला। अशा पद्धतीचा हा एकूणच घटनाक्रम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।